9 जुलै रोजी पंचशील होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने देशाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संकल्पनेतून एक विद्यार्थी एक झाड वन महोत्सव वृक्षाच्या उत्सव निमित्त वृक्षदिंडी काढून कट येथे वृक्षारोपण करण्यात आले। या प्रसंगी पंचशील होमिओपॅथी शिक्षण प्रसारण मंडळाचे अध्यक्ष तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दादासाहेब कविश्वर, प्रमुख अतिथी ॲडव्होकेट विनोद भडंग, डॉक्टर सद्गुरू देशमुख, रामचंद्र लोणारे तसेच विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अजिंक्य कविश्वर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते। यावेळी सर्वप्रथम मान्यवरांचे वृक्षारोपण देऊन स्वागत करण्यात आले। सद्गुरू देशमुख यांनी झाडे देऊन मोलाचे सहकार्य केले। यावेळी डॉक्टर दादासाहेब कविश्वर यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन वृक्ष संगोपन करण्यासंबंधी मार्गदर्शन केले आणि सूचना दिल्या। कार्यक्रमाचे उद्घाटन कोमल देशमुख या विद्यार्थिनीच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आले। त्यानंतर महाविद्यालयाच्या वृक्षदिंडी प्रांगणात वृक्षदिंडीला सुरुवात झाली। ही वृक्षदिंडी जोहार लेआउट, डीपी रोड, सावजी लेआउट मार्गे आणि अनिकट येथे जाऊन तेथे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून 250 रोपट्यांचे रोपण करण्यात आले। दरम्यान वृक्षरोपणाची महत्त्व सांगणारी फलके तसेच वृक्षारोपण जनजागृती संबंधी घोषणा देण्यात आल्या। तर राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर सय्यद फसीउद्दीन यांनी आभार व्यक्त केले। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।